पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख झालाय असं राऊत म्हणतायत। नसानसात विचारात काँग्रेस आहे असं मोदी आपल्या कृतीतून सांगतायत। तर मोदींवरती टीका करताना राऊतांनी स्वतःची पातळी तपासायला हवी असं संजय शिरसाट म्हणाले। दुसऱ्याच्या आशीर्वादावरती जगणारे राऊत मोदींवर टीका करतात। सकाळच्या भोंग्यावर लोक जास्त लक्ष देत नाही असंही शिरसाटांनी म्हटलंय। त्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता। ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघायला होते। त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये। आणि त्यांच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे। रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासामध्ये काँग्रेस आहे। शब्दामध्ये काँग्रेस आहे। विचारामध्ये काँग्रेस आहे। हे मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेस शिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही। हे मोदी वारंवार हे सिद्ध करतात त्यांच्या कृतीतून। जो माणूस या देशाचं नेतृत्व गेली 15 वर्षापासून करतोय, ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही, एक खंबीर नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं, अशावर टीका करताना स्वतःची पातळी किती हे संजय राऊतने एकदा तपासलं पाहिजे। दुसऱ्याच्या असलेल्या आशीर्वादावर जगणारे हे लोक देशाच्या पंतप्रधानावर टीका करताना अशा पद्धतीच करतात, म्हणून त्यांच्यावर जास्त लक्ष लोक देत नाही।